नमस्कार. मराठी सुंदर हस्ताक्षर सेशन 3 मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आजच्या सेशन मध्ये आपण मराठीतील स्वर बघणार आहोत. सर्वप्रथम पहिला स्वर यामध्ये असतो तो आहे अ. तर अ आपल्याला कशा पद्धतीने काढायचा आहे? अ काढत असताना आपल्याला तिरकी रेषा, कर्व, उभी रेषा, आडवी रेषा यांचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. तर अ काढत असताना नॉर्मल अशा पद्धतीने आपल्याला तिरकी रेषा काढून कर्व करायचा आहे. त्यानंतर हा जो कर्व काढलेला आहे तो कर्व ज्या ठिकाणी संपलेला आहे त्याच्या एक पॉइंट अगोदर इथून आपल्याला दुसरा कर्व काढायला सुरुवात करायची अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आडवी रेषा आणि त्यानंतर उभी रेषा हा झाला आपला तो शिरोरेषा. त्यानंतर परत तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा, त्यानंतर परत तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा हा झाला आपला ओ. तिरकी रेषा, कर्व, परत तिरकी रेषा, परत तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा, ओ. तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा आणि इथे तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा अशा पद्धतीने आपल्याला अ काढायचा आहे. ओके, अशा पद्धतीने आपला अ बनेल. आला आता अ पासूनच आ, ओ, औ, आहा हेही अक्षर बनतात. तर ते पण आपण लगेच काढून घेऊयात. अ नंतर आता आ जर आपल्याला काढायचं असेल तर अ काढून त्याला एक काना आपल्याला द्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण अ काढूयात. हा झाला आपला अ आणि त्याला एक काना देणार आणि शिरोरेषा आ. अशा पद्धतीने असेल आपला आ. यामध्ये जास्त अंतर असणार नाही याची देखील दखल घ्यायची आहे. त्यानंतर आ बघितला. आता बघूयात ओ. तर ओ काढत असताना आ काढून त्याच्यावरती एक फक्त मात्रा द्यायचा. हा झाला आ, एक मात्रा दिला आणि हा झाला आपला ओ. तर परत बघूयात ओ कसा काढायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला अ काढून घ्यायचंय. अ, आ आणि त्यानंतर तिरकी रेषा म्हणजे ओ. त्यानंतर त्वरित आपण औ बघूयात. औ काढत असताना आणखी एक मात्रा त्यावरती आपल्याला शिल्लक द्यायचा आहे. तर अ सर्वप्रथम आपण काढून घेऊयात. अ, आ, ओ आणि परत एक मात्रा औ. औ. त्यानंतर अम काढत असताना सर्वप्रथम अ काढून त्याच्यावरती आपल्याला फक्त एक टिंब द्यायचंय. तर अ आणि ही जी उभी रेषा आहे त्याच्यावरती जस्ट आपल्याला एक टिंब द्यायचंय. टिंब देत असताना असं पूर्ण गोल आपल्याला करायचं नाही, फक्त डॉट एक द्यायचा आहे आणि शिरोरेषा. हे अंतर जरा जास्तही असणार नाही याची देखील दखल घ्यायची आहे. तर आपण काढलं अ आणि त्याच्यावरती दिलं टिंब अम. अम आणि आता त्यानंतर काढायचंय आहा. सो त्यासाठी अ आणि विसर्ग आणि शिरोरेषा. अ, आहा. आता त्यापासूनच बनतो आणखी ऍ. ऍ कशा पद्धतीने काढायचंय तर सर्वप्रथम अ आणि त्याच्यानंतर वरती अशी चंद्रकोर हा झाला ऍ. आणि त्यापासूनच आपण अ देखील बनवतो. तर अ आणि आ त्याच्यानंतर वरती चंद्रकोर अर्ध गोल आपण याला म्हणू शकतो. हा झाला आपला अ. ओके, तर अ पासनं हे सगळं आपण बघितलं. अ, आ, ओ, औ, अम आणि आहा.
आणि अ. आता त्यानंतर बघूयात ई. तर ई सर्वप्रथम आपल्याला कसा काढायचा आहे? ई काढत असताना आपल्याला उभी रेषा, त्यानंतर आडवी रेषा, कर्व आणि तिरकी रेषा या स्ट्रोकचा उपयोग होणार आहे. तर ई काढत असताना सर्वप्रथम आपण काढली उभी रेषा छोटीशी, त्यानंतर अशा पद्धतीने आडवी रेषा काढून एक कर्व काढायचा आहे, परत आडवी रेषा, कर्व आणि घाट देऊन एक तिरकी रेषा काढायची. हा झाला आपला ई. परत बघूयात ई. उभी रेषा, आडवी रेषा, कर्व, आडवी रेषा आणि गाठ मारून ई. ई. उभी रेषा, आडवी रेषा, कर्व, आडवी रेषा, घाट मारून तिरकी रेषा. ही जी तिरकी रेषा आहे ती या रेषेच्या थोडीशीच खाली येईल याची काळजी घ्यायची. जरा जास्त खाली येणार नाही याची पण आपल्याला दखल घ्यायची. ई. आता हा झाला आपला ऱ्हस्व ई. त्यानंतर दीर्घ ई काढत असताना नॉर्मल ऱ्हस्व ई आपल्याला जसाच्या तसा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने अर्ध गोल द्यायचा आहे आणि शिरोरेषा. हा झाला आपला दीर्घ ई. ई, अर्ध गोल आणि शिरोरेषा. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई काढायचा आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत उ. तर उ काढत असताना सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीनं अ सारखं उ काढायचं नाहीये. तर इथून सुरुवात करायची आपल्याला आणि नॉर्मल अशा पद्धतीने कर्व काढायचा. ओके. कर्व काढल्यानंतर जिथे तो संपतो त्याच्यापेक्षा एक पॉइंट अगोदर पासून परत जॉईन करून मोठा कर्व आपल्याला काढायचा आहे. उ आणि शिरोरेषा. परत बघा, छोटासा कर्व, त्यानंतर मोठा कर्व आणि शिरोरेषा. छोटा कर्व, त्यानंतर मोठा कर्व आणि शिरोरेषा. अशा पद्धतीने आपल्याला उ काढायचा आहे. त्यानंतर दुसरा उ काढत असताना सेम अशाच पद्धतीने आपल्याला अगोदर उ काढून घ्यायचा आहे. कर्व, उ आणि त्यानंतर याला अशा पद्धतीने अर्ध गोल आपण म्हणू शकतो तो द्यायचा आहे. ओके. उ, उ, कर्व, मोठा कर्व आणि हा एक गोल. उ. त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे एक. ए काढत असताना आपल्याला उभी रेषा, तिरकी रेषा आणि उभी रेषा आणि कर्व याचा उपयोग होणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हे जे अंतर आहे या अंतराच्या अर्ध्या रेषेपर्यंत निम्मी आपल्याला एक उभी रेषा काढायची आणि त्यानंतर त्याला एक अशा पद्धतीने तिरकी रेषा, त्यानंतर या अंतरापर्यंत परत एक या ठिकाणी उभी रेषा आणि छोटासा कर्व, शिरोरेषा. हा झाला आपला ए. उभी रेषा,
तिरकी रेषा आणि ए. अशा पद्धतीने आपल्याला ए काढायचा आहे. त्यानंतर ऐ काढत असताना आपल्याला नॉर्मल ए काढून त्यावर एक मात्रा द्यायचा आहे. तर त्यासाठी नॉर्मल आपला ए काढून घेणार आणि त्यावर अशा पद्धतीने तिरकी रेषा म्हणजे एक मात्रा देणार. हा झाला ऐ. ओके, तर आपण बघितलं अ, आ, इ, उ, उ, ए, ऐ, ओ, औ, आणि आहा. आता त्यानंतर आपण बघणार आहोत त्र आणि रू. त्र आणि रू काढत असताना सर्वप्रथम त्र काढूयात आपण. सो त्र काढत असताना आपल्याला तिरकी रेषा, कर्व आणि तिरकी रेषा, उभी रेषा यांचा उपयोग होणार आहे. तर नॉर्मल आपल्याला अशा पद्धतीने तिरकी रेषा काढायची आहे आणि त्याला असा कर्व करून परत त्याला खालच्या साईडने तिरकी रेषा जोडायची आणि त्याला उभी रेषा जोडायची. हा झाला आपला त्र. हा नॉर्मल कर्व झाला तरी चालेल. सुरुवातीला इथून इथपर्यंत एक तिरकी रेषा, त्यानंतर इथून इथपर्यंत दुसरी तिरकी रेषा, म्हणजे हा वरच्या साईडचा अर्धा त्र आपला बनतो आणि त्यानंतर खालची तिरकी रेषा आणि उभी रेषा अशा पद्धतीने आपल्याला काढायचं. सो नॉर्मल कर्व झाला तरी चालेल. जसं जसं आपला सराव होईल तस तसं ते इम्प्रूव्ह देखील होईल. आणि हा जो दुसरी जी तिरकी रेषा आहे ती खालच्या रेषेला स्पर्श होणं मात्र गरजेची आहे, टच होणं गरजेची आहे, याची पण काळजी घ्यायची आहे. तर हा झाला आपला त्र. त्र त्र अशा पद्धतीने आपल्याला त्र काढायचा आहे. आता त्र पासूनच बनतो रू. ऋषीचा रू. तर तो रू कसा काढणार आपण? तर सर्वप्रथम त्र आपल्याला जसंच्या तसं काढायचंय. त्र आणि जसं आपण मराठीतला 5 काढतो, मराठीतला 5 कसा काढतो आपण? अशा पद्धतीने काढतो ना. तर त्याला थोडासा तिरका करून आपल्याला 5 काढायचा आहे. आणि तो कुठून सुरुवात करायची आहे? तर जिथं हे सर्व तिरक्या रेषा उभ्या रेषेला स्पर्श झालेल्या आहेत तिथून याची सुरुवात करायची आहे अशा पद्धतीनं, आणि खालच्या लाईनला तो टच झाला पाहिजे. ही गाठ जी आहे ती जरा जास्तही मोठी होता कामा नये आणि अगदी छोटी पण नाही राहिली पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर वरती शिरोरेषा. सर्वप्रथम आपण काढणार त्र आणि त्यानंतर तिरका 5. हा झाला रू. त्र तिरका 5 रू. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला या अक्षरांची व्यवस्थित सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची. प्रत्येक अक्षर हे एक एक पेज पूर्ण जर आपण लिहिलं तर त्याचा जास्तीत जास्त चांगला सराव होईल. आणि पुढच्या सेशन मध्ये आपण क ख ग घ पासून सुरुवात करणार आहोत. तर भेटूयात पुढच्या सेशन मध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.